आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। पारूचा घात तिच्या जवळचाच माणूस करणार हे विधिलिखित आहे रे। यात आपण काहीच नाही करू शकत। नाही गुरुजी, यावेळी त्या परमेश्वराला नशिबाच्या रेषा बदलाव्या लागतील। हाँ बोल आदित्य, इतक्या रात्री फोन केलास? सगळं ठीक आहे ना? काहीच ठीक नाही आहे गुरुजी। गुरुजी, ती पारूसाठी तुम्ही केलेली भविष्यवाणी खरी होतीये का? आदित्य, आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचेही काहीही चाले ना। गुरुजी, असं म्हणून कसं चालेल? त्या बिचाऱ्या पारूची काही चूक नसताना फक्त किर्लोस्कर घराच्या सुखासाठी तिने तिचा जीव का द्यावा? आणि अशा प्रकारे एखाद्याच्या जीवाशी खेळून किर्लोस्कर कुटुंबाला या मिळालेल्या सुखाने आम्ही खरंच सुखी राहू का? गुरुजी प्लीज, आम्ही सगळे मिळून कुठल्याही संकटाला सामोरं जाऊ शकतो, फक्त पारू वाचली पाहिजे प्लीज। गुरुजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे पारूच्या जीवासाठीचं ते व्रत पूर्ण केलं ना, मग तरी तिच्यावर असं संकट का यावं? आदित्य, मला तुझी पारू बद्दलची काळजी कळते रे, परंतु पारूच्या मृत्यूला किर्लोस्कर जबाबदार नाहीये। हे तिचं प्राक्तन आहे आणि पारूचा घात तिच्या जवळचाच माणूस करणार हे विधिलिखित आहे रे। यात आपण काहीच नाही करू शकत। नाही गुरुजी, यावेळी त्या परमेश्वराला नशिबाच्या रेषा बदलाव्या लागतील। तो अशा एखाद्या निष्पाप मुलीचा जीव नाही घेऊ शकत। तुम्ही प्लीज काहीतरी करा आणि देवाकडे पारूसाठी प्रार्थना करा। पारू सारख्या गुणी मुलीसाठी माझ्याकडे शुभेच्छाच आहेत फक्त। आणि आजपर्यंत माझा जो काही अभ्यास आहे, जो काही पुण्य संचय आहे, ते सगळं मी पारूसाठी खर्च घालायला तयार आहे। चिंता कर नकोस। हा फोटो बघा। पण पारूला झालंय काय? हे सगळं त्या पूजेमुळे झाले। तू सांग मला, त्या पूजेमुळे काय झालंय? त्यासाठी गुरुजींना म्हणाली होती की माझा जीव गेला तरी चालेल, पण या किर्लोस्कर घरावर संकट येऊन देऊ नका। पूजेनंतर तायडे मारणार होती हे तिला माहिती होतं, तरी ती या घरासाठी जीव द्यायला तयार झाली।